सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीलेक बोटींची अवस्था पाहून हीच का सागरी सुरक्षा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आता हा विषय काढण्याचं कारण असं आहे की दादर चौपाटीवर या लीक बोटी धूळ खात पडल्यात आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रशासनामार्फत पाण्यावरती आणि रस्त्यावरती चालणाऱ्या बोटी ज्या आहेत त्या मुंबईवेळी मी दादर चौपाटी याला आहे। दादर चौपाटीवर ह्या ज्या बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत ते जर आपण बघितल्या तर त्या अक्षरशः धुळखात पडलेल्या आहे। अनेक ठिकाणी त्यांना गंज देखील चढलेला आहे। फक्त दादर चौपाटीवर नाही तर मुंबईतल्या ज्या इतर चौपाटी आहेत तिथे देखील जुहा असेल, गिरगाव असेल अशा पद्धतीच्या बोटी आहेत आणि त्यांची देखील अवस्था अशाच पद्धतीची आहे। या सगळ्या विषयासंदर्भात काम करणारे इथले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईटे माझ्यासोबत आहेत। त्यांनाच मी विचारणार आहे, तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या विषयासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय उत्तर मिळतं? प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन नेहमी सांगतं की बाबा ह्या गोष्टीसाठी आमचं लक्ष आहे किंवा आम्ही आणखीन याच्यापेक्षा नवीन काही बोटी किंवा काही इक्विपमेंट जे पोलिसांना लागतील ते आम्ही नेहमी करतो। आता तुम्ही मागे बघतच असाल ज्या बोटी आहेत त्या एवढ्या विचित्र अवस्थेने एवढ्या वाईट अवस्थेत आहे। उद्या सपोज अतिरेकी हल्ला झाला तर हे प्रत्युत्तर पण करू शकत नाही। त्या मागे बघितल्या सीलेक बोटी त्याची हवा गेलेली आहे, काही ठिकाणी गंजलेल्या आहेत, त्यामध्ये महिन्याने महिने चालवले नाही आहेत, त्यामुळे तर तशाच पडून आहेत। आणि हे प्रत्येक वेळेस जर काही झालं तर गृहराज्यमंत्र्यापासून सगळे पोलिसांवर खापर फोडतात। नक्कीच आपण बघतो की महिन्यानुमहिने जे आहे ह्या बोटिंग ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या नाही, या बोटींना गंज लागलेला आहे। त्यामुळे भविष्यात जर एखादी घातपाती घटना झाली तर अशा पद्धतीच्या सुरक्षा व्यवस्थेसह आपण त्या घटनेला तोंड देऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।